नमस्कार. सध्या महाराष्ट्रामधील या ठिकाणी विधानसभेचा आज निकाल लागतोय आणि महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचा असणारा मतदारसंघ कोणता असेल तर तो शिराळा मतदारसंघ आहे. आणि शिराळा मतदारसंघामध्ये जर का बघितलं तर भाजपनं या ठिकाणी विजय मिळवलेला आपल्याला बघायला मिळतोय. आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि तडावळे गावचे सरपंच या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय वाटतंय त्यांना. त्या ठिकाणी सत्तूभाऊंचा विजय झालेला आहे. काय वाटतंय, काय भावना आहेत आपल्या? गेली 27 वर्ष सत्यजित भाऊंनी अविरत संघर्ष केला होता. जनतेची सेवा हाच व्रत घेतले होते. आज 27 वर्षानंतर आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेबांचे स्वप्न साकार झाले आणि जनतेने एक क्लीन स्वीप दिलेला आहे. जनता कंटाळली होती, त्या जनतेनं आज मतदानाच्या रूपातून हे दाखवून दिलेलं आहे की हा विजय हा सत्यचा आहे आणि हा विजय सत्यजितचा आहे. काय नेमकी कशा पद्धतीनं आपण परिश्रम घेतले होते? खरं वास्तविक समोर बलाढ्य धनशक्ती होती. धनशक्तीच्या जीवावर त्यांनी अनेक इलेक्शन जिंकले होते. त्याचबरोबर जयंतराव पाटील साहेब, शरद नाईक साहेबांचं सहकार्य, त्यामुळे तिघांची मोठी ताकद असताना सामान्य जनतेनं ही निवडणूक पहिल्या दिवसापासून हाती घेतली आणि सामान्य जनतेनं भाऊंना भरभरून साथ दिली आणि एकतर्फी हा विजय करून दिलेला आहे. आपल्याला विश्वास होता का की सत्यजित देशमुख निवडून येतील? ज्या दिवशी सत्यजित भाऊंचं तिकीट फायनल झालं त्या दिवशी सगळ्या गोष्टी जुळून आल्या. सम्राट भावांनी स्वतःचा अर्ज मागवून घेऊन भाऊंना पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचं भाऊंच्यावर असणारं प्रेम आणि भाऊंच्यावर असणारा सलोखा हा ज्या पद्धतीचा होता त्यावरून असं वाटत होतं की आपण ही इलेक्शन 100% जिंकू. आता जे तुमचे समोरचे जे उमेदवार आहेत मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा किंवा त्यांच्या अंतर्गत जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा मदत झाल्याचं कळतंय किंवा सांगण्यात येतं? नाही, मानसिंग भाऊंच्या कार्यकर्त्यांच्याकडून मदत झाली असं आपण म्हणता येणार नाही, कारण त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी झटले. पण कार्यकर्ते सोडून जी जनता असती सामान्य जनता भाऊंच्या बरोबर राहील. आता काय वाटतंय नेमकं तुमच्या विकासाचं काय विजन असतं? भाऊंचं खऱ्या अर्थानं विकासाचं विजन म्हणजे आम्ही युवा पिढी आणि युवा पिढीला समोर धरून भाऊंनी ही इलेक्शन जिंकलेलं आहे किंवा लढवलेलं आहे. त्यामुळे युवा पिढीचं एक विजन घेऊनच भाऊ जातील. त्यात MIDC असेल, पाणी प्रश्न असतील, डोंगरी विभागाचे प्रश्न असतील, भाऊ नक्की यातून सोडवतील आणि मार्ग काढतील. आता विधानसभामध्ये त्या ठिकाणी भाऊ जात असताना कोणकोणते असे तालुक्यातले आणखी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला वाटतात की हे प्रश्न सुटायला पाहिजेत? किंवा आता तुमचा शिराळासारखा ग्रामीण भाग बघितला किंवा वाळव्यासारखा ग्रामीण भाग बघितला तर अनेक तरुणी युवक त्या ठिकाणी पुण्या मुंबईसारख्या नोकरीला आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न तुमचे भाऊ सोडवू शकतील का? खऱ्या अर्थानं भाऊंची जर तुम्ही कसब बघितली, बोलण्यात असू दे, हुशार असू दे, कारण IASची तयारी करणारा हा व्यक्ती आहे, उच्च शिक्षित आहे. त्यामुळे त्यांना तालुक्याची जाण आहे, प्रत्येक गावाची जाण आहे, त्यांना प्रत्येक गावाची माहिती आहे. आणि खरं प्रश्न झालं तर MIDCत सुधारणा करणं, MIDCचं रेटिंग वाढवणं, MIDCत उद्योग आणणं आणि प्राणी प्रश्न सोडवणं. कारण बऱ्याच वर्षी करमाळे, भटवाडी ह्या गावात आजही 30 वर्षानंतर पाणी नाही आहे. रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे भाऊंच्या पुढं आम्ही युवा म्हणून एक मागणी करत आहे की भाऊंनी तुम्ही पहिल्या दिवसापासून शिराळा MIDC आणि शिराळाचा पाणी प्रश्न, शेतीसाठीचा पाणी प्रश्न, दोन गोष्टीसाठी अविरतपणे प्रयत्न करावे आणि गुंडशाही झुंडशाही मोडून काढावे. सत्यजित भाऊचे नेमके कोणते प्लस पॉईंट आहेत ज्यामुळे की सत्यजित भाऊ देशमुख यांना विजय प्राप्त झालेला आहे? सत्यजित भाऊंचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे भाऊंची आपुलकी आणि भाऊंचं जनतेवर असणारे नाळ आणि प्रेम आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला बोलून त्याला विश्वास देण्याचं कसब जे आहे ते भाऊंना प्लस पॉईंट आहेत. सत्यजित भाऊंचे जे वडील आहेत शिवाजीराव देशमुख त्या ठिकाणी सत्तेत होते, मंत्री होते, मात्र त्यांची गादी आता सत्यजित देशमुख यांना परत मिळाली असं आपल्याला वाटतंय का? 100% जी गादी, जी पोकळी निर्माण झाली होती 95 नंतर, आज ती पोकळी भरून निघालेला आहे आणि प्रदीर्घ संघर्षानंतर भाऊंना जे स्थान मिळालेलं आहे, इथून पुढं आता किमान 10 ते 15 वर्ष कोणी विरोधकांनी त्याच्यात इंटरफेअर न केलेला चांगला आणि अविरत सेवा भाऊ 15 ते 20 वर्ष करतील. तर या ठिकाणी आपण बघितलं की सत्यजित देशमुख यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. अनेक मुद्द्यांवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. वाळवा तालुक्यातला किंवा शिराळा तालुक्यातला विकासाचे जे मुद्दे असतील किंवा रोजगाराचा प्रश्न असतील, आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सोडवले जातील असा विश्वास ठामपणे त्या ठिकाणी किसान मोर्चाचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे.